आज आपण जी घटना बघणार आहोत ती घटना घडलेली आहे देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी। एका बायकोनं स्वतःच्या हाताने स्वतःचं कुंकू पुसलेलं होतं, स्वतःच स्वतःला विधवा बनवलेलं होतं। पण या बाईनं असं का केलं होतं? एक सामान्य घरातील महिला खुनी का बनली होती हे बघणार आहोत आपण आजच्या या घटनेमधून। त्याला जायचे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। चंद्रपूर जिल्हा आहे त्या ठिकाणचा बल्लाळपूर तालुका आहे, त्या ठिकाणचं नांदगाव पोडे नावाचं गाव आहे। आता तारीख आहे 18 जुलै 2024, वार होता गुरुवार। भल्या पहाटेची वेळ होती। चंद्रपूर शहर पोलिसांना एक फोन आला आणि त्याच्यामध्ये एका महिलेनं त्यांना स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की तिनं तिच्या पतीची हत्या केलेली, त्याला मारून टाकलेलं आहे। आता हे कळल्यानंतर पोलीस तात्काळ त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचतात। आता हे जे गाव आहे नांदगाव ते साधारण 5000 लोकसंख्येच्या आसपासचं गाव आहे आणि शेती मोलमजुरी करणारा शेतकरी परिवार त्या ठिकाणी राहतो आहे। आता पोलीस त्या गावामध्ये पोहोचले तर त्या ठिकाणी एका घराच्या समोर प्रचंड गर्दी होती, रडण्याचा आवाज येत होता। पोलीस त्या घरामध्ये शिरले। त्या ठिकाणी एक वृद्ध महिला आणि तिचे 2 नातू हे रडत बसलेले होते आणि एक 35 वर्षाची महिला जी आहे ती चेहऱ्यावरती कोणतेही हावभाव नसलेली शांत बसलेली होती। पोलिसांनी घराची पाहणी केली। घरामध्ये एका खोलीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेला होता। आता हे सगळं पाहिलं त्यानंतर पोलिसांनी मग आता पुढची कारवाई करायला सुरुवात केली। त्या ठिकाणी मृतदेहाचे गळा जो आहे तो चिरलेला होता आणि त्या व्यक्तीचं नाव होतं अमोल मंगल पोडे आणि वय साधारणपणे 38-40च्या आसपासचं होतं। आता पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतलेली आहे आणि पोस्टमॉर्टमला पाठवली, पण तत्पूर्वी बाकीची चौकशी करायला सुरुवात केली। आता यावेळेस त्या ठिकाणी अशी माहिती समोर आली की अमोल पोडे, त्यांची पत्नी लक्ष्मी आणि त्यांची 2 मुलं देवांश आणि सारंग अशा पद्धतीने यांचा संसार आहे आणि घरामध्ये सासूबाई असा हा परिवार आहे। अनेक वर्षापासून हे या ठिकाणी सुखानं राहत होते, मोलमजुरी करत होते आणि शेतीची कामं याच्यावरती उदरनिर्वाह त्यांचा चाललेला होता। घरची परिस्थितीची जेमतेम होती आणि त्याच्यामुळे मग हातावरती पोट असणारं हे कुटुंब होतं। आता लग्न झाल्यानंतर काही दिवस यांचं सगळं सुरळीत चालू होतं। संसार नंतर बहरला, त्याच्यामध्ये त्यांना 2 मुलं झाली। आता 2ही मुलं शाळेमध्ये जायला लागले। मुलं चांगल्या पद्धतीने शिकावीत, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं याच्यासाठी कॉन्व्हेंटमध्ये त्यांना टाकलेलं होतं। आता मुलं कॉन्व्हेंटमध्ये जात होती, पण काही काळापासून पती जो आहे तो दारू प्यायला लागलेला होता। आधीच घरची परिस्थिती बेताची होती, त्याच्यामध्ये व्यसन लागलेलं होतं आणि या व्यसनांमुळे त्या संसाराचा खेळखंडोबा व्हायला लागला होता। आता पती रोज दारू पिऊन यायचा, बायकोबरोबर वाद घालायचा, घरामध्ये भांडणं व्हायची आणि मग दारूला पैसे मागायचा। पैसे नाही मिळाले की पुन्हा भांडणं, पुन्हा मारामारी अशा पद्धतीनं सगळं चाललेलं होतं आणि पत्नी आणि मुलं हे मुकाट्यानं सहन करत होते। मात्र हे वाद मात्र कमी होत नव्हते। आता मुलं लहानाचे मोठे होत होते, त्यांचे खायचे प्यायचे दिवस होते, वाढीचे दिवस होते, पण याच काळामध्ये त्यांची आबाळ व्हायला लागलेली होती आणि पतीच्या या व्यसनामुळे आर्थिक चणचणसुद्धा भासायला लागलेली होती। आता घरामध्ये भाकर तुकड्याला सुद्धा 4 पैसेही उरत नव्हते आणि त्याच्यामुळे मग शिक्षणासाठी पैसे आणायचे कुठून? आता मुलं तर कॉन्व्हेंटमध्ये शिकत होती, त्यांची फी भरायला सुद्धा पैसे नव्हते आणि दारुण परिस्थिती अत्यंत बिकट झालेली होती आणि अखेर शेवटी मग त्या मुलांना ती शाळा सोडावी लागली आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्या पोरांना घातलेलं होतं। आता शिक्षणाचा खर्च कमी केला, पण दारू मात्र काही याची सुटलेली नव्हती। रोजचं पिणं मात्र वाढत चाललेलं होतं। घर बरबादीच्या उंबरठ्यावरती होतं। नवरा बायकोमधले वादसुद्धा वाढले होते। आता एकट्या बाईनं करायचं काय? 2 मुलं आहेत, त्यांच्यासाठी ती सगळं सहन करत होती। पण एकादशीच्या दिवशी जे घडलं त्याचा कोणी स्वप्नातही विचार केलेला नसेल। म्हणजे एकादशीचा दिवस होता, पवित्र दिवस होता, सगळ्यांच्या उपवासाचा दिवस होता आणि या दिवशीसुद्धा नेहमीप्रमाणे पती दारू पिऊन घरी आला। आता घरी आल्यावरती त्यानं बायकोबरोबरती वाद घालायला सुरुवात केली। कडाक्याचं भांडण झालेलं आहे आणि नशेत असलेल्या पतीनं कोंबडी कापायची सुरा किंवा चाकू जो आहे त्यानं पत्नीवरती वार करायला सुरुवात केली, पण बायकोनं तो वार चुकवला आणि त्याच्या हातातील शस्त्र घेऊन रागाच्या भरामध्ये तिनं त्याच्याच गळ्यावरती वार केला आणि याच्यामध्ये तो रक्तबंबाळ होऊन तो खाली पडला आणि नंतर गतप्राण झालेला आहे। आता यांचं हे भांडण आणि तो रक्ताच्या थरोळ्यात पडलेला पाहून घरातली लहान मुलं आणि आजी ज्या आहेत त्या घाबरून गेलेल्या होत्या। आता काही क्षण सगळे स्तब्ध झालेले होते, कारण आता सगळं संपलेलं होतं। बायकोच्या हातून नवऱ्याचा खून झालेला होता आणि त्याचा मृतदेह रक्ताच्या थरोळ्यात होता आणि त्याच्या शरीरातून रक्त गळत होतं। सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला होता। आता पत्नीला तिची चूक कळली। तिनं स्वतः फोन करून घटनेची माहिती पोलिसांना, चंद्रपूर पोलिसांना दिली। त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले, पंचनामा केला, महिलेला अटक केली। आता त्या लक्ष्मी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 103/1 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढची कायदेशीर कार्यवाही जी आहे ती चालू झालेली आहे। आता जे घडलं ते कोणी बदलू शकत नाही, पण
त्याचे परिणाम जे होतात ते मात्र अत्यंत भयंकर आहेत आणि ते मात्र त्या निष्पाप लोकांना भोगावे लागतात. तर एक संसार या ठिकाणी मोडून पडला, 2 लहान मुलं जी आहेत ती अनाथ झाली, बापाची हत्या झाली, आई गजाआड गेलेली आहे, नात्यांना काळिमा लागणारी सुद्धा ही घटना घडलेली आहे. पण अशा पद्धतीच्या घटना घडू नये त्यासाठी काय केलं पाहिजे? तर सगळ्यात पहिली गोष्ट, मुलाचं किंवा मुलीचं लग्न करताना अगोदर त्यांची सगळी माहिती काढणं आणि व्यसनी असेल तर ते लग्न न करणं. कारण स्त्री पुरुष समानता आहे, त्यामुळे मुलाची आणि मुलीची दोघांची चौकशी केली पाहिजे. दोन्ही बाजू आपण माहिती करून घेतल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, जे लोक दारू पित आहेत तर त्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्यामुळे आपलं घर बर्बाद होतं आहे, आपलं शरीर बर्बाद होतं आहे, आयुष्य बर्बाद होतं आहे. आणि त्यामुळे शेवटी प्रत्येकाला कळतंच ना की आपलं हित कशाचे अहित कशामध्ये आहे, ह्या गोष्टी कळतं. त्याच्यामुळे त्यांनी ह्या गोष्टी सोडण्याचा प्रयत्न करावा. आणि बऱ्याच वेळा काय होतं की माणूस दारू सोडण्याचा प्रयत्न करतो पण दारू त्याला सोडत नाही. अशावेळी स्वतःवरती नियंत्रण करणं आणि आपल्या परिवाराकडे, मुलांकडे, घरच्यांकडे जर बघून आपण जर ह्या गोष्टी केल्या तर मला वाटतं की सगळं जीवन सुधरू शकतं. कारण शेवटी कसं असतं की आपण किती जरी बाता मारल्या तरीसुद्धा ज्याला सोडायचं आहे तो सोडतोय, ज्याला सोडायचंच नाही आहे तो मात्र मग त्याच्यामध्ये गुरफटून जातो आणि स्वतःची बरबादी करून घेतो. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे आता आपण बोलू शकतो, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण ज्याच्या घरामध्ये दारू पिणारी व्यक्ती आहे त्या घरातील व्यक्तींची, त्या घरातील मुलांची, त्या पत्नीची किंवा जोडीदाराची अवस्था अत्यंत बिकट असते आणि तो काही त्रास होतो ना ती मंडळीच जाणो. पण आपण आता त्या पिणाऱ्यांना एवढंच सांगू शकतो की बाबांनो याच्यापासून दूर राहा आणि अशा घटना घडू नये त्याच्यासाठी काळजी घ्या. आता याबद्दल अजून काही उपाय तुमच्या मनात असतील, विचारात असतील तर ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.